नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे वडिलोपार्जित जमीन आहे आणि भविष्यात कुटुंबात वाद होऊ नयेत म्हणून तुम्हाला त्या जमिनीची कायदेशीर वाटणी करायची आहे, किंवा तुमची एकत्रित सामायिक जमीन आहे आणि तुम्ही विभक्त राहत आहात आणि तुम्हाला तुमच्या हिश्श्याची जमीन वाटून घ्यायची आहे. अशा वेळी अनेकदा वाटणीपत्र कसे करावे, कुठे जावे आणि कोणती कागदपत्र लागतात याबद्दल लोकांच्या मनात गोंधळ असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जमिनीची वाटणीपत्र करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मुख्यतः जमिनीची वाटणी दोन प्रकारे केली जाते: आपसातील संमतीने नोंदणीकृत वाटणीपत्र आणि न्यायालयाद्वारे वाटणीपत्र. आपसातील संमतीने नोंदणीकृत वाटणीपत्र म्हणजे सर्व वारसदार एकत्र येऊन सामंजस्याने हिस्सा ठरवून उपनिबंधक कार्यालयात त्याची नोंदणी करतात. आणि दुसरे म्हणजे न्यायालयाद्वारे वाटणी. जर वारसदारांमध्ये सहमती नसेल तर दिवाणी न्यायालयात सिव्हिल कोर्टमध्ये दावा दाखल करून कोर्टाच्या आदेशाने वाटणी केली जाते. अशा दोन्हीही पद्धतीने आपण वाटणी करू शकतो. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाटणीपत्र करण्यापूर्वी तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने जमिनीचा नवीन अद्ययावत 7/12 उतारा आणि 8चा उतारा, जमिनीचा फेराफार उतारा, सर्व वारसदारांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, जर एखादा वारसदार मृत असेल तर त्याचा मृत्यू दाखला, जमिनीचा मोजणी नकाशा असल्यास ही कागदपत्र जमिनीची वाटणी करताना तुम्हाला लागणार आहे. नोंदणीकृत वाटणीपत्र तयार करताना तुम्हाला मसुदा बनवावा लागेल. त्यात काही बाबींचा उल्लेख असणे अनिवार्य आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वारसदारांची माहिती, यामध्ये सर्व कायदेशीर वारसदारांची नावे, वय आणि पत्ते. जमिनीचा तपशील, यामध्ये जमिनीचा गट नंबर, सर्वे नंबर, क्षेत्रफळ आणि चतुर्सीमा, पूर्वेस आहेस की पश्चिमेस काय असेल ते. हिश्श्याची विभागणी, यामध्ये कोणत्या वारसदाराला नेमकी कोणती जमीन, जसे की क्षेत्रफळ आणि दिशा देण्यात आली आहे याचा स्पष्ट उल्लेख. सहसंमती, यामध्ये सर्व वारसदार या वाटणीवर समाधानी असून त्यांनी स्वतःच्या इच्छेने ही स्वाक्षरी केली आहे असे विधान. आता आपण वाटपपत्राची नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहू. प्रथमतः तुम्हाला वकिलांच्या मदतीने वाटणीपत्राचा कायदेशीर मसुदा ड्राफ्ट तयार करून घ्यावा लागेल. महाराष्ट्र महसूल नियमानुसार तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावे लागेल. रक्ताच्या नात्यातील वाटणीपत्रासाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत असते. सध्या साधारणतः 500 रुपयाचा स्टॅम्प लागतो. मात्र स्थानिक नियमानुसार तपासून घेणे आवश्यक आहे, त्यात बदल असू शकतो. सर्व वारसदारांनी 2 साक्षीदारांसह दुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहून सही शिक्का करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण जमिनीचे वाटणीपत्र नोंदणी करू शकतो. केवळ वाटणीपत्र नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यानंतर नोंदणीकृत वाटणीपत्राची प्रत घेऊन तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागेल. त्यानुसार 7/12 उतार्यावर प्रत्येक वारसदाराचे नाव स्वतंत्रपणे लागेल आणि प्रत्येकाचा नवीन 7/12 तयार होतो. त्याचप्रमाणे तुम्ही तहसील स्तरावरही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 85 नुसार वाटणीपत्र करू शकता. जर जमीन शेतीची असेल आणि सर्व वारसदारांची संमती असेल तर कलम 85 नुसार तहसीलदारांकडे अर्ज करूनही वाटणी करता येते. ही प्रक्रिया नोंदणीकृत वाटणीपत्राच्या तुलनेत कमी खर्चाची असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाटणी करताना जमिनीचा रस्ता, पाण्याचा स्रोत जसे की विहीर, बोरवेल आणि सामायिक क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख करावा. वाटणी करताना बहिणींचा हिस्सा विसरू नका, त्यांनाही कायद्याने समान हक्क आहे. भविष्यातील कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेणे केव्हाही सोयीस्कर ठरते. तर मित्रांनो, ही होती जमिनीच्या वाटणीची सोपी माहिती. तुम्हाला जर काही अडचण येत असेल, कागदपत्र समजत नसतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.